मित्रांनो, मजेदार असा मँगोचा सीझन स्टार्ट झालाय आणि आज मी तुमच्यासाठी बनवतो ही मँगो लस्सी, जी खूप जास्त ईझी असणार आहे. 2-3 स्टेपमध्ये बनवायची आहे. हे केसर मँगो जे आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला इझिली 160, 170, 200च्या आसपास मिळतील किलोच्या हिशोबाने. पण ते काय एवढे ओजी नाही आहेत. नॉर्मल आहेत, आर्टिफिशियल पिकवलेले जबरदस्ती. ठीक आहे. आता मँगोचं पल्प्स काढून घ्यायचं आपल्याला मेन जो आपल्याला लस्सीसाठी बनवायचा आहे पुढे जाऊन मित्रांनो. आणि खूप मजेदार पल्प्स आहे. याच्यामध्ये टेस्टच्या बाबतीत फक्त शुगर थोडी कमी वाटते, म्हणजे गोडवा कमी आहे आंब्याना. ठीक आहे. आता मी ज्युसरच्या भांड्यामध्ये मँगो पल्प्स ॲड केलाय, साखर ॲड करतोय आणि याच्यामध्ये दही ॲड केलं. जो ₹10 चा डबा येतो दहीचा, ते 2 डबे ॲड करणार आहे याच्यामध्ये, जवळ-जवळ 3-4 चमच. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मग याचा प्रॉपर असा ज्यूस, म्हणजे जो आपली लस्सी तयार करून घेणार आहे. आता कसं होतं, या मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यामध्ये ते थोडी हीट होतं, त्यामुळे याच्यामध्ये आईस क्यूब टाका या फिर तुमची लस्सी थोडी फ्रीजमध्ये ठेवा. मस्त फ्रीज थंड करून घ्या, कारण जेवढं थंड होईल तेवढं मजेदार लागेल. आणि आता पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ग्लासामध्ये ओतून घेतो ह्या लस्सीला. ही थोडी गरम आहे, पण याच्यामध्ये मी आईस क्यूब वगैरे टाकणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे आपण याच्यामध्ये पुढे जाऊन मँगोची पल्प्स टाकणार आहे, ते पण मस्त थंडगार करून घ्या, चिल करून घ्या. त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स टाका आणि देन एन्जॉय करा. ही मँगो लस्सी खूप जास्त आवडणार आहे, इझिली बनते आणि मजेदार पण वाटते खायला. सो नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली.